नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सीताईने देसाईंच्या घरी आता लक्ष्मीची पूजा मांडलेली असते. सगळेजण आता पूजा करू लागतात. माई आजीसुद्धा आता हात जोडून लक्ष्मी मातेला सगळं काही व्यवस्थित होण्यासाठी प्रार्थना करते. माई आजी म्हणते की लक्ष्मी माते सगळ्यांना सुखी आनंदी ठेव. आणि त्यानंतर आता संपदा म्हणते की मला एक गोष्ट कळत नाही, अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण ही पूजा का करतो. तर आशू आणि शिवा हसू लागतात. माई आजी म्हणते की अगं संपदा, अक्षय तृतीयाना हा 3 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो. या दिवशी लोक सोनं नाणं, गाडी वगैरे सगळं काही नवीन गोष्ट खरेदी करतात. याच दिवशी श्रीकृष्णाने त्याच्या गरीब मित्राला झोपडीतून महालात आणलं होतं. माई आजी म्हणते की आजच्या दिवशी जेवढं दान करता येईल ना तेवढं दान करायचं असतं. माई आजी म्हणते की या दिवशी देवासमोर ना आरास करायची असते आणि देवाला नैवेद्य दाखवायचा असतो. आणि माई आजी म्हणते की आजच्या दिवशी विष्णूने पृथ्वीवरती ना परशुरामाचा जन्म घेतला होता. माई आजी म्हणते की आजच्या दिवशी आपण जे काही दान करतो ना ते सगळं काही अक्षय असतं, म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी दान करतात. ते ऐकून आता संपदा म्हणते बापरे, एवढं सगळं मला तर माहीतच नव्हतं. आशू म्हणतो मग कळला का संपदा आता तुला. सीताई म्हणते चला आता पूजा तर मस्त छान झाली, आपण जेवण करून घेऊयात. आणि त्यानंतर आता सीताई म्हणते की बरं आता पूजा झाली, चला आपण जेवण करूयात. पण उर्मिलाचं काही मात्र लक्ष नसतं. कीर्ती आता उर्मिलाला खुणावते, भानावर आणते आणि म्हणते की सीताई काय म्हणतात तुला काकू. तर आता उर्मिला सीताईकडे बघते आणि म्हणते काय ताई. तर सीताई म्हणते की अगं मी म्हटले चला आता आपण जेवण करून घेऊयात. आणि त्यानंतर आता सगळेजण जेवायला जाऊ लागतात. तर आता सुहासला आपण काय काय केलं ते सगळं आठवतं. सगळेजण जेवायला गेल्यानंतर आता सुहास आता माई आजीच्या बेडरूममध्ये आलेला असतो. आणि बेडरूममध्ये येताच आता माई आजीची बॅग आणि दुसरी बॅग आता सुहास उचकू लागतो. तेव्हा त्यामध्ये आता माई आजीने ठेवलेले पैसे सुहासला भेटलेले नसतात. तर सुहास आता पुन्हा एक काम करतो आणि सुहास आता कॉटखाली उशीखाली पैसे आहे की नाही ते बघतो. तर आता कॉटच्या उजव्या कोपऱ्यात आता गादीखाली माई आजीने 5 लाख रुपये ठेवल्याचे आता सुहासला दिसते. पटकन सुहास ते पैसे आपल्या हातात घेतो आणि सुहास ते पैसे आता त्या उशीच्या खोळीमध्ये लपून ठेवतो. त्याच वेळेस सुहासचं काम फत्ते झालेलं असतं. इकडे आता कीर्ती ही किचनमध्ये काम करत असलेल्या उर्मिलाकडे येते आणि उर्मिलाला म्हणते की अगं काकू तू इथे काय करतेस. आत्ताच तू आपल्या रूमकडे जा आणि आपल्या घरामध्ये ना उंदीर गोडाऊनमधून शिरताना मी बघितला. तर उर्मिला म्हणते उंदीर आणि आपल्या घरात. तर कीर्ती म्हणते हो. कीर्ती म्हणते की आपल्याला काहीतरी करावंच लागेल काकू. त्याचं काय आहे ना, शिवा आणि तिच्या आईचं जे सामान आहे ना ते बाहेरच आहे. कीर्ती म्हणते की त्यांच्या खोलीत जर उंदीर गेला आणि काहीतरी कुरतडलं तर काय करायचं. कीर्ती म्हणते की असं नको व्हायला, उगाच आपण ते माहीत असून त्यांना सांगितलं नाही. उर्मिला म्हणते तुझं खरं आहे कीर्ती, पण अगं इथे सुद्धा मला खूप कामं आहेत. उर्मिला म्हणते कीर्ती तू सगळ्यांचा चांगला विचार करतेस मला माहिती आहे, पण मला इकडे खूप कामं आहेत. कीर्ती म्हणते मला ना खूप भीती वाटते काकू, तू आता माझ्यासोबत चल, मग आपण दोघी मिळून उंदीर काढू. तेव्हा आता उर्मिलाचा हात धरून कीर्ती आता उंदीर शोधायला किचनच्या बाहेर येते. आणि तेवढ्यात आता माई आजीच्या रूममध्ये उर्मिला आणि कीर्ती येतात. तर पाठीमागून सुहास आता तिथे येतो आणि हळूच बॉक्समधून उंदीर बाहेर काढत सुहास आता तो उंदीर त्या रूममध्ये सोडून देतो. उंदीर आता पळू लागताच कीर्ती म्हणते की काकू ते बघ उंदीर. आणि लगेच आता उर्मिला म्हणते की शांत बस, कुठे उंदीर. तर कीर्ती आता उंदराला दाखवू लागते आणि कीर्ती म्हणते की आपण काय कोणाची वाट बघणार बसणार आहोत का. ते बघ बेड खाली गेला तो. उर्मिला म्हणते बेड खालून कसा काढायचा पण. कीर्ती म्हणते की काढायचा कसा म्हणजे तुझ्या हातात काकू काठी आहे, जा ना लवकर काढ ना त्या उंदराला. आणि उर्मिला आता कॉटकडे जाते. तर कीर्ती म्हणते त्या उशीच्या मागे बघ. उर्मिला आता काठीने ती उशी बाजूला करते आणि कीर्ती म्हणते दुसऱ्या उशी खाली बघ काकू. आता काठीने ती दुसरी उशी बाजूला करताच त्यामध्ये सुहासने ठेवलेले 5 लाख रुपये आता समोर त्या गादीवरती पडतात. उर्मिला ते पैसे बघते. आता कीर्ती खूप खुश झालेली असते. ते सगळं बघून आता कीर्ती म्हणते की काकू हे सगळं काय आहे. उर्मिला म्हणते एवढे पैसे आणि या रूममध्ये. कीर्ती म्हणते तेच, आता माई आजीच्या त्या रूममध्ये एवढे पैसे कसे काय, मी त्याचाच विचार करते काकू.
कीर्ती म्हणते की यांचं तर घर गेलंय, आपल्या घरी या राहायला आल्यात, किती जरी काही केलं ना तर यांचा हातावरती पोट आहे, मग यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले काकू? आणि त्यानंतर आता उर्मिला ते पैसे हातात घेते. कीर्ती म्हणते की एवढे पैसे कुठून आले? 4-5 लाख रुपये तर. आणि उर्मिला आता विचार करू लागते. कीर्ती म्हणते काय झालं काकू? उर्मिला म्हणते काही नाही, मी जरा वेगळ्या विचारात होते. कीर्ती म्हणते कसला विचार करते? तर उर्मिला म्हणते काही नाही ग. अगं कीर्ती, मला यांनी ना पूजेसाठी 10 लाख रुपये दिले होते माझ्याकडे, त्यातले 5 लाख गायब आहेत. ते ऐकून कीर्तीला धक्का बसतो. कीर्ती म्हणते काय बोलतेस काकू तू? कीर्ती म्हणते बरोबर आहे काकू, त्यांच्याकडे एवढे पैसे कशाला आले? कसे काय आले? घर भाड्याने घ्यायची सुद्धा त्यांची ताकद नाहीये, मग एवढे 5 लाख रुपये? म्हणजे त्यांनी आपल्या घरातील तुमच्या कपाटातील पैसे चोरलेत काकू, याचा अर्थ सरळ होतोय. कीर्ती म्हणते की एवढी मोठी रक्कम त्यांच्याकडे काय करते? आणि मला तर काळजी वाटते. आणि कीर्ती म्हणते की जेव्हा काकांनी तुझ्याकडे पैसे दिले ना काकू, त्यावेळेस आजी आणि वंदना ह्या समोरच होत्या. आणि त्याच वेळेस आता उर्मिलाचा विश्वास बसलेला असतो की हे पैसे आजीने घेतले. आणि इकडे आता लगेच आजी ही सगळ्यांना समजावून सांगत असते आणि म्हणते की सीताई, आता हे घर असंच सुखाने आणि एकत्राने आलंय आणि आनंदाने ते असंच राहो. तेवढ्यात उर्मिला तिथे येते आणि म्हणते की आजी बस झालं आता तुमचे नाटकं. उर्मिलाचे ते वाक्य ऐकून आता सीताई टचकते, तर शिवा आणि सगळेजण आता उर्मिलाकडे बघू लागतात. आणि तेव्हा ऐकून सगळेजण आता उर्मिलाकडे बघतात. तर लक्ष्मण म्हणतो उर्मिला एवढे पैसे? तर आता उर्मिला म्हणते हो, सापडले ते पैसे. आणि कीर्ती म्हणते की माई आजीच्या रूममध्ये होते ते. आणि ते ऐकून आता तर सगळ्यांना धक्काच बसलेला असतो. आणि तेवढ्यात आता सीताई त्यांच्याकडे बघते आणि म्हणते की 1 मिनिट, हा सगळा काय प्रकार आहे? तेव्हा आता लक्ष्मण सांगू लागतो की हे बघ सीताई, अगं काल मी 10 लाख रुपये पूजेसाठी आणले होते आणि ते उर्मिलाकडे दिले होते. आणि उर्मिलाने ते कपाटात ठेवलेले असताना त्यातील 5 लाख रुपये गायब झाले. आणि आज उर्मिलाला तेच आता आजीच्या रूममध्ये सापडले. तर आता उर्मिला म्हणते की याचा आता मी काय अर्थ समजायचा? शिवा आता बोलू लागते. तर आता कीर्ती म्हणते की बस झालं, माहेरची बाजू घ्यायची ना शिवा, आता बस झालं. कीर्ती म्हणते की तू तर देसाईंची सून आहे आता, मग म्हणून तू या घराचा देखील विचार कर ना शिवा. कीर्ती म्हणते की मला एक सांग ना, यांच्याकडे एवढे पैसे आले कुठून? आणि एवढे पैसे जर यांच्याकडे असते तर यांनी ते जगदीशला दिले नसते का? आणि तेवढ्यात आता सुहास म्हणतो की कीर्ती तुला नक्की काय म्हणायचं? हे सगळे पैसे आजीने चोरले काय? तर आशू म्हणतो की जिजू. आणि लगेच उर्मिला म्हणते की मला सकाळपासून टेन्शन आलं होतं आणि मी सकाळपासून विचार करत होते की पैसे हरवले कसे आणि गेले कुठे. आणि लगेच कीर्ती म्हणते की याचा अर्थ हे पैसे यांनी चोरले होते. ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. रडतच आता माई आजी म्हणते की शिवा, अगं ह्या काय बोलतायत? रडतच आता माई आजी म्हणते की अहो मी एकाही पिशवीला हात लावला नाही, सीताई आता तुम्हीच सांगा. आणि उर्मिला म्हणते की मग एवढी मोठी रक्कम यांच्याकडे कुठून आली आणि कशी आली? उर्मिला म्हणते की मग मला माहिती आहे, हे 5 लाख रुपये यांच्याकडे सापडले आणि तेच पैसे आहे जे यांनी मला पूजेसाठी दिले होते. आणि त्यानंतर आता कीर्ती म्हणते की बोला ना आई आजी, आता का गप्पा आहेत तुम्ही? आणि लगेच आता माई आजी म्हणते की तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा लक्ष्मण भाऊजी. तेवढ्यात आशू म्हणतो की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. कीर्ती म्हणते की आजवर याच विश्वासाचा यांनी गैरफायदा उचललाय. आणि त्यानंतर आता कीर्ती म्हणते की मला एक सांग ना आशू, जर यांना एवढा स्वाभिमान होता तर मग यांचा स्वाभिमान यांनी गहाण ठेवून ह्या इथे राहायला कशा आल्या? ते ऐकून आता शिवाला राग येतो आणि शिवा म्हणते की कीर्तीताई, आता तुम्ही एक शब्दही काढू नकास. आणि लगेच आता बोट करत कीर्ती म्हणते की आवाज खाली करायचा शिवा. कीर्ती म्हणते की तुम्ही कुठून आलात ना हे आता आम्ही विचार नाही करणार. आजी तुम्ही तर चांगलाच डाव साधला. आणि रडतच आता माई आजी म्हणते की मी तुम्हाला शपथ घालून सांगते की मी एकाही पैशाला हात लावलेला नाहीये. वंदना आता माई आजीला शांत करू लागते. वंदना म्हणते हे बघा, आपण काहीच केलं नाही तर तुम्ही अशा का रडता? माई आजी म्हणते की आपण काय यांच्या दारात राहायला आलो, आपल्याकडून खूप मोठी चूक झाली वंदे. आणि लगेच आता माई आजी स्वतःचं तोंड जोडून घेऊ लागते. आणि त्याच वेळेस माई आजीला चक्कर येऊन माई आजी सोप्यावर पडते. सगळेजण घाबरतात. सीताई आता पटकन माई आजीला पिण्यासाठी पाणी मागवते. आणि त्यानंतर आता माई आजीच्या चेहऱ्यावर पाणी मारतात. आणि ताबडतोब आता माई आजी पुन्हा उठते आणि रडतच म्हणते की मी एकाही पैशाला हात लावलेला नाहीये. कीर्ती म्हणते की मग मला तू एक सांग, यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले? यांची ऐपत तरी आहे का? आणि त्यानंतर आता कीर्ती म्हणते की मला एक सांगा ना, मग तुमच्याकडे एवढे पैसे आलेत तरी कुठून? आणि त्यानंतर
आणि त्यानंतर आता दिव्या ही विचार करते आणि दिव्या म्हणते की मला ना आता या कीर्तीचा प्लान चांगलाच लक्षात आला. पुढे दिव्या म्हणते की म्हणजे आमच्याकडे काय पैसे नसणार का? आमच्याकडे पैसे असू शकत नाही का? आणि वंदना म्हणते दिव्या तू शांत बस. तर दिव्या म्हणते नाही आई, जर बाहेरचे असे वागणार असतील ना तर मी शांत बसणार नाही. दिव्या म्हणते काय पुरावा आहे, कुठे दाखवा मला ते पैसे तुमचेच आहे म्हणून. कीर्ती म्हणते मग सांग कुठून आले एवढे पैसे. तर दिव्या म्हणते असतील आमच्याकडे पैसे, आम्ही कशाला सांगू. आणि त्यानंतर आता सीताईला राग येतो आणि सीताई म्हणते की आता तर कुणी काहीच बोलणार नाही आहे. शिवा आता माई आजीला समजावू लागते. शिवा म्हणते की माई आजी तू आता काहीच विचार करू नकोस आणि टेन्शनही घेऊ नकोस. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की आजी तू आता मला एका प्रश्नाचं उत्तर दे, हे सगळे पैसे कुठून आले तुझ्याकडे. शिवा म्हणते मला माहिती आहे त्या 10 लाख रुपयामधले हे पैसे नक्कीच नाही आहे. मग मला तू एक सांग हे पैसे कसे आणि कुठून आले. आशू म्हणतो की शिवा ऐक ना, ही वेळ आता हे विचारायचे नाही. तर आता शिवा ही आशूला गप्प करते आणि म्हणते आशू हा विषय आत्ताच्या आत्ता सुटायला हवा. कीर्ती म्हणते बरोबर आहे, सगळं क्लिअर व्हायलाच पाहिजे आणि स्वतःहून जर मान्य केलं तर बरं होईल. सुहास म्हणतो की कीर्ती त्याचं काय आहे ना, नकळत झालं असेल पैसे उचलायचा मोह. तेवढ्यात ते ऐकून आता वंदना म्हणते बस. वंदना म्हणते की आईने कुठल्याही पैशाला हात लावलेला नाहीये, उलट त्यांच्यावर झालेला कोणताही आरोप मी मान्य करणार नाहीये. वंदना म्हणते की तुम्हाला हे जाणून घ्यायचं नाही एवढे पैसे आमच्याकडून कुठून आले. माई आजी आता हात करते. तर वंदना म्हणते माई आजी तुम्ही आता जरा थांबा. आणि वंदना म्हणते की या माई आजीने तिची गावाकडची हक्काची जमीन विकली आणि ते पैसे माई आजीने विकलेल्या जमिनीच्या तुकड्याचे असल्याचे आता वंदना सांगते. ते जमिनीचा तुकडा विकून ते पैसे जे आलेत ना त्यातून आम्हाला पुन्हा घर मिळवायचं होतं असे आता वंदना ही सगळ्यांना सांगते. ते ऐकून आशू शिवाला मोठा धक्का बसलेला असतो. माई आजीला स्वतःचा स्वाभिमान महत्त्वाचा आहे म्हणून मुलीच्या सासरी राहणं त्यांना आवडत नाही. वंदना म्हणते की माई आजीने मला सांगायला बंदी घातली होती कारण जावई बापूंना जर हे कळलं तर ते आमच्यासाठी काहीही करू शकतात. हे माई आजीला माहीत होतं म्हणून त्यांनी मला सांगण्यासाठी नकार दिला होता. आणि माई आजी म्हणते की तुम्हाला काय वाटलं मी तुमचे पैसे चोरले? अहो आम्ही वस्तीत जरी राहणारे असलो ना आम्ही असे नाहीयेत. माई आजी रडतच म्हणते की अहो वस्तीतल्या माणसांना सुद्धा मन असतं आणि असं करताना असा विचार तरी माझ्या मनाला शिवल काय, मी कशाला असं करू असे माई आजी रडतच सगळ्यांना सांगते. आणि तेवढ्यात आता उर्मिला म्हणते की आजी सॉरी, कदाचित आमचा गैरसमज झाला आहे. आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की थांबा पण काका 10 लाखातले 5 लाख अजूनही गायब आहे आणि ते पैसे अजूनही सापडले नाहीत. मग ते पैसे कुठे आहेत? कीर्ती म्हणते की हे म्हणतात यांनी जमीन विकली. मग यांनी जमीन विकून पैसे कधी आणलेत आणि कधी गेल्या होत्यात हे यांना विचारा ना. आणि तेवढ्यात आता सीताई म्हणते कीर्ती गप्प बस, पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारू नकोस. आणि तेवढ्यात आता माई आजी कुणालाही न सांगता कुणाची हे न ऐकता देसाईंच्या घराच्या बाहेर पडलेली असते. आशू शिवा सीताई सगळेजण आता आजी पाठीमागे बाहेर येतात. शिवा आता आजीला हाका मारून थांबवण्याचा प्रयत्न करते. माई आजी म्हणते की जोपर्यंत कुठल्याही पुरावे सिद्ध करत नाही ना मी चोरी केली नाही म्हणून तोपर्यंत मी आतमध्ये येणार नाही. सीताई म्हणते की अहो तुमच्यावर मी आळस घेत नाहीये. कीर्ती म्हणते की तुमच्याकडे एवढे पैसे येऊ शकत नाही म्हणून आम्हाला बोलावं लागलं. तर आता ते पैसे कीर्ती आणि सुहासने कसे चोरले हे शिवा कसे सगळ्यांच्या समोर आणणार आणि माई आजीचा स्वाभिमान टिकून माई आजीने चोरी केली नसल्याचे आता शिवा कशी समोर आणणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.